मुंबई महानगरपालिका कचरा घोटाळ्याविरोधात मनसेचा गोंधळ पाहायला मिळाला। महापालिका आयुक्तांसमोरच त्यांनी गोंधळ घातला। संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषदेतून हा घोटाळा उघड केला होता। आयुक्तांकडे वारंवार भेट मागूनही वेळ मिळत नसल्याचाही आरोप केलेला आहे। संतोष जुरी, केतन नाईकांनी यावेळी गोंधळ घातला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांच्याकडून। ज्योत्सना, मनसे ही या घोटाळा प्रकरणावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक माहिती? अंकिता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की मनसे जे आहेत ते अक्षरशः पीडब्ल्यूडी विभाग असो किंवा मुंबई महानगरपालिकेचं कामकाज असो, यात ते अक्षरशः पुराव्यासकट वाभाडे जे आहेत ते काढतायत। नुकतंच जे आहे ते संदीप देशपांडे, जे मनसेचे नेते आहेत, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कचरा उचलण्याचं जे टेंडर आहे त्याच्यामध्ये कसा भ्रष्टाचार होतोय, त्याच्यामध्ये कसा घोटाळा होतोय, हा एक घोटाळा जो आहे तो आयुक्तांसमोर जो आहे महानगरपालिका आयुक्तांसमोर पुराव्यासकट मांडला होता। मात्र त्याच्यावरती जी आहे ती कोणतीही म्हणजे एक चर्चा जी आहे, एक चर्चा जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही किंवा यावर तोडगा निघाला नाही। त्यामुळे अक्षरशः मनसेचे नेते संदीप देशपांडे जे आहेत त्यांनी आणि संतोष जुरी जे आहेत त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयासमोर जे आहेत ते गोंधळ पण घातला आणि बैठक जी बोलावली होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा मुद्दा मांडला। पण ही बैठक ही आहे, हा जो गोंधळ आहे तो वाढला आणि त्यानंतर जे आहे ते आयुक्त श्री भूषण गगरानी जे आहेत त्यांनी या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे लवकरच या टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईल आणि कचरा उचलला जाईल। इतकंच नव्हे तर या टेंडरमध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय त्याच्या संदर्भात सुद्धा जे कोणी आरोपी असतील, दोषी असतील, त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल, अशा प्रकारचं एक लेखी आश्वासन जे आहे म्हणजे लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले। मात्र त्यांनी ते उत्तर दिलेलं नाहीये। तर वारंवार महानगरपालिका आयुक्त असो किंवा विविध डिपार्टमेंटचे कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी असो, ते तोंडी जे आहे ते आश्वासन देत आहेत, सांगतायत, मात्र टेंडर घोटाळा, त्यामुळे साधा कचरा घोटाळा जो झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा इतका मोठा भ्रष्टाचार जर समोर आला असेल आणि त्याच्यावरती जर आयुक्त काही ऍक्शन घेत नसेल तर मात्र आम्ही जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या समोर जाऊन ठिय्या आंदोलन करू, असा सुद्धा इशारा मनसेनं दिलाय। निश्चित धन्यवाद ज्योत्सना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।